नमस्कार, मी सुनील पाटील. आपण पाहतात वेद विकासाचा 24 तास घडामोडी. नवी मुंबईच्या पाण्यावर गणेश नाईकांचा ठाम दावा, तर पनवेलच्या हक्कासाठी नितीन पाटलांचा आवाज बुलंद. खारघर, कळंबोली, पनवेल यासारख्या लाखो नागरिकांना पाणी कधी मिळणार? मोरबेच्या पाण्यावरून नवी मुंबई आणि पनवेलमधील संघर्ष आता चांगला तापलाय. एका बाजूला नवी मुंबईच्या पाण्याच्या हक्कासाठी गणेश नाईक आक्रमक झाले, तर दुसऱ्या बाजूला पनवेलच्या पाण्याच्या प्रश्नावर पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. मोरबेच्या पाण्यावरून आज 57 MLDचा वाद सुरू आहे. पण या वादाच्या पलीकडे एक मोठा प्रश्न आहे. पनवेल, खारघर, कळंबोली, कामोटे, पनवेल इत्यादी परिसरातील लाखो नागरिकांच्या पाण्याचं काय? नवी मुंबईच्या मोरबे धरणावर नवी मुंबई महापालिकेचा हक्क असल्याचं गणेश नाईक ठामपणे सांगतायत. नवी मुंबईच्या नागरिकांच्या भविष्यातील पाण्याची सुरक्षितता धोक्यात आणून कायमस्वरूपी पाणी दुसरीकडे देता येणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. पण दुसरीकडे पनवेलचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. खारघरमध्ये मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, कळंबोलीमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढली, कामोडे, तळोजा आणि पनवेल परिसरात नागरिकांचा वेग प्रचंड वाढतोय. मग या वाढत्या लोकसंख्येला पाणी कुठून मिळणार? याच प्रश्नावर महापौर नितीन पाटील आक्रमक होताना दिसत आहेत. आणि आता जनतेचाही सवाल आहे, पनवेल महानगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न अखेर कधी सुटणार? निवडणूक आल्या की पाण्याच्या प्रश्नावर मोठमोठी आश्वासनं दिली जातात, नवीन योजना सांगितल्या जातात, घोषणा होतात, पण निवडणुका संपल्यानंतर पुन्हा नागरिकांच्या नळाला पाणी कधी येणार हा प्रश्न तसाच प्रलंबित राहतो. मग जनतेने विश्वास ठेवायचा तरी कुणावर? शहरांचा विकास झाला, गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या, हजारो गृह प्रकल्प झाले, लोकसंख्या वाढली, पण या विकासाच्या आधी पाण्याचं नियोजन केलं होतं का? की आधी इमारती उभ्या करायच्या आणि नंतर इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पाण्यासाठी संघर्ष करायचा? हा सवाल आता सिडकोलाही विचारावा लागेल, राज्य सरकारलाही विचारावा लागेल आणि पनवेल महानगरपालिकेलाही विचारावा लागेल. कारण आज प्रश्न 57 MLD पाण्याचा आहे, पण उद्या पनवेल नवी मुंबई पट्ट्यात लाखो नागरिकांची भर पडणार आहे. नैना परिसर विकसित होणार आहे, नवीन गृह प्रकल्प येणार आहेत, औद्योगिक आणि नागरी विकास या ठिकाणी वाढणार आहे. मग या लाखो लोकांची तहान भागवण्यासाठी पाणी कुठून आणणार? याचं ठोस उत्तर आजच मिळालं पाहिजे. मोरबेचं पाणी नवी मुंबईचं की पनवेलचं, या प्रश्नांवर राजकारण सुरूच राहू शकतं. गणेश नाईक आपला दावा मांडतील, नितीन पाटील पनवेलच्या पाण्याचा प्रश्न मांडतील, सिडको आपली भूमिका मांडेल, पण या सगळ्या राजकीय संघर्षात सामान्य नागरिक मात्र पाण्याची वाट पाहत राहणार का? नागरिकांना राजकारण नकोय, त्यांना त्यांच्या घराच्या नळाला नियमित पाणी हवंय. म्हणून आता वेळ आली आहे की ती केवळ आश्वासनाची नाही, तर ठोस कृतीची. पनवेल महानगरपालिका, सिडको आणि राज्य सरकारने पुढील 20 ते 30 वर्षाचा कायमस्वरूपी जलाखाडा या ठिकाणी तयार करून तो जनतेसमोर मांडला पाहिजे. नवीन जलस्रोत कोणते, पाणी साठा किती वाढवणार, पाण्याचा पुनर्वापर कसा करणार, वाढत्या लोकसंख्येसाठी किती पाणी लागणार आणि सर्वात महत्वाचं हे नियोजन प्रत्यक्षात कधी येणार, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे. कारण पाणी हा निवडणुकीचा मुद्दा नाही, पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. आज गणेश नाईक आणि नितीन पाटील यांच्या भूमिकेमुळे मोरबेच्या पाण्याचा मुद्दा तापलाय, पण हा संघर्ष केवळ दोन नेत्यांचा संघर्ष राहता कामा नये. हा संघर्ष पनवेल आणि नवी मुंबईच्या भविष्यातील जल नियोजनाचा मार्ग दाखवणारा ठरणार आहे पाहिजे. कारण आज 57 MLD, उद्या लाखो नागरिक. आज जर कायमस्वरूपी निर्माण झाला नाही तर उद्या पाण्यासाठी संघर्ष आणखी तीव्र होणार. म्हणून आता पनवेलकरांचा सवाल थेट आहे, निवडणुका आल्या की आश्वासनं देणार, पण आमच्या घराच्या नळाला पाणी आणि नेमकं कधी येणार? खारघरचं काय, कळंबोलीचं काय, कामोट्याचं काय, पनवेलचं काय आणि वाढत्या पनवेलचं काय? जनतेला आता भाषणं नको आहेत, घोषणा नको आहेत, आश्वासनं नको आहेत. जनतेला पाणी हवंय. मोरबेच्या पाण्यावरून आजचा संघर्ष फक्त 57 MLDचा वाद नाही, हा पनवेल आणि नवी मुंबईच्या भविष्यातील जल सुरक्षतेचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाकडे आजही दुर्लक्ष केलं तर उद्याचा पाणी प्रश्न राजकीय संघर्षाचाही मोठा होईल. याकडे मात्र सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि तो लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन हा पनवेल वासियांना, खारघर वासियांना, कळंबोली वासियांना दिलासा द्यावा, हे सगळीकडे या ठिकाणी बोललं जाते. आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र वेद विकासाचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.